न्यूज़ में आपका स्वागत है। और आज क्रांति चौक पर जो महाशिव शिव जयंती मनाई जा रही थी करके मनसे के पार्टी यानी मनसे के बैनर हटाए गए हैं। तो हमारे साथ सुमित भैया यहाँ मौजूद है, उनसे पूरी जानकारी लेते। सुमित भैया, महानगर पालिका ने रात में चोरों की तरह 12 बजे बैनर हटाए, तो उस बारे में आप क्या बोलना चाहेंगे? बघा, ही महानगरपालिका चोट्टी हे वारंवार आम्ही सिद्ध केले। काल रात्री 12 वाजता महानगरपालिकेचे कमीत कमी 40 ते 50 कर्मचारी आपल्या क्रांती चौकामध्ये आलेत आणि त्यांनी आल्यानंतर इथं जेवढे बॅनर लागलेले होते शिवप्रेमींचे ते बॅनर काढण्यासाठी सुरुवात केली। सगळ्यात महत्त्वाचं, इथं फक्त मनसेचं बॅनर नव्हतं, इथं भारतीय जनता पार्टीचं बॅनर होतं, इथं राष्ट्रवादीचे होते किंवा इतर अनेक संघटना, आज छावाचं बॅनर तिथं होतं, आज मराठा महासंघाचं बॅनर होतं। हे सगळे बॅनर त्यांनी काढायला चालू केले। आम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्यांना घेरलं आणि त्यांना विचारलं की ही कारवाई कोणाच्या सांगण्यावर नव्हती, त्यावेळेस त्यांचे ततमयमे उडालं, ते सांगू देखील शकले नाही। त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ते कारवाई करत होते, म्हणजे ज्या पद्धतीने ते बॅनर काढले जात होते ते अत्यंत चुकीने काढले जात होते, ते बॅनर फाडण्याची दाट शक्यता त्यावेळेस निर्माण झाली होती। आम्ही त्यांना सांगितलं, जर तुम्ही शिवप्रेमींना आव्हान केलं असतं की या आपल्या क्रांती चौकातले बॅनर हटवा, तर सगळ्या शिवप्रेमींनी ते बॅनर स्वतःहून हटवून गेले होते। तुम्हाला रात्रीतून कारवाई करण्याची गरजच काय होती? आणि सगळ्यात मुळात माझा एकच प्रश्न आहे या सरकारला आणि महानगरपालिकेला आहे, रात्री 12 वाजता तुमचं एवढं प्रेम का? महाराजांच्या पुतळ्याचं जर अनावरण करायचं आहे तर ते रात्री 12 वाजता ते करतायत। तुम्हाला बॅनर हटवायचं आहे तर 12:15 करताय। तुम्हाला 12 वाजताचं प्रेम काय? आता मला एक गोष्ट सांगा, जर माझ्या घरच्या आया बहिणींना किंवा माझ्या संभाजीनगरमधल्या आया बहिणींना आपल्या महाराजांचं पुतळ्याचं अनावरण बघायचं असेल तर ते काही रात्री 12 वाजता येतील का? त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीचा विरोध केला आहे आणि महानगरपालिकेची ही जी दादागिरी आहे ते आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही। सर, यहाँ पर तो बैनर 4-5 दिन से लगे हुए थे, फिर अचानक महानगर पालिका को आधी रात में नींद कैसे जागी जो अचानक आगे से और छावा के बैनर हटाए गए और दूसरे भी लोगों के यहाँ पर बैनर लगे हुए, दूसरी पार्टियों के भी लगाए हुए, तो उस बारे में आप क्या बोलेंगे? देखो, म्हणजे आम्ही तर नेहमी बोलतो की आयुक्त फक्त शिवसेनेसाठी काम करतात। ज्या पद्धतीने या शहरातले निर्णय घेतले गेलेले, स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला, सायकल ट्रॅकमध्ये घोटाळा झाला। आज तो सायकल ट्रॅक बघा तुम्ही, सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या रांगा लागलेल्या आहे। काय उपयोग आहे? दिवसातून 2 सायकल तिथून जात नाही आणि सायकल ट्रॅक बांधून ठेवला। महानगरपालिकेचे आयुक्त जे चुकीचे निर्णय घेतात, आज संत एकनाथ रंगमंदिराचं खाजगीकरण केलं, त्याला आम्ही विरोध केला। त्यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका या संभाजीनगरमधल्या लोकांना घ्यावा लागतोय आणि एका विशिष्ट लोकांना, फक्त काही लोकांना साईड ट्रॅक केलं जातं आणि इतर लोकांना टार्गेट करून ते काढलं जातं। याचा आम्ही विरोध केला आहे आणि महानगरपालिकेने ह्याच्यानंतर जर असे धंदे केले, काल रात्री त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। काल रात्री यांना पळून जावं लागलं। जर त्यांनी असे धंदे त्यांचे थांबवले नाही तर त्यांना वाजवल्याशिवाय राहणार नाही। औरंगाबाद में विकास के काम तो हो रहे नहीं और महानगर पालिका विकास के काम के लिए आगे आती नहीं, मगर ऐसे जो मुद्दे आते हैं तो 12 बजे क्या 2 बजे 3 बजे आधी रात को उठ के आती है, उस बारे में क्या बोलेंगे आप? यांना रात्रीतून काम करण्याची सवय झालेली। यांना म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की यांना 12 वाजताचं प्रेम काय? प्रत्येक गोष्ट 12 वाजता करायची आहे, यांना कारवाई रात्री करायची आहे। हे जे आदित्य साहेबांना जी नाईट लाईफ आवडती ना, त्या नाईट लाईफचा हा परिणाम आहे का काय? मला याची शंका उपस्थित करावी वाटते आता की प्रत्येक गोष्ट रात्री करायची। या नाईट लाईफला आम्ही विरोध केलेलाच आहे आणि या गोष्टीला आम्ही तीव्र शब्दामध्ये कालच्या घटनेचा विरोध करतोय। हमारे साथ छावा संगठन के एक सदस्य भी मौजूद है जिनके भी बैनर यहाँ पर हटाए गए हैं, तो उनसे भी कुछ मालूमात लेते। सर बताइए। आज छावा संघटनेचे महानगरपालिकेने रात्री 12 वाजता येऊन बॅनर काढले, तसेच छावाचेच नाही काढले तर मनसेच काढले, भाजपचे काढले, राष्ट्रवादीचे काढले। फक्त एका पक्षावर प्रेम करत आहे महानगरपालिका, एकतर्फी प्रेम आहे महानगरपालिकेचा आयुक्तचं एका पक्षावर। अशा गोष्टीचं शिवप्रेमींना एकदम धक्का बसला की महानगरपालिकेला दिवसाचे एवढे कामं पडलेले असताना रात्री बॅनर काढण्याचा व कोणाच्या आदेशाने बॅनर काढले हे कळत नाही आम्हाला। पण एकच आहे की सगळे शिवप्रेमी मिळून आज महानगरपालिकेचा निषेध करतात आणि आता महानगरपालिकेला आम्ही ओपन चॅलेंज देतो सर्व संघटनेतर्फे की तुम्ही दिवसा बॅनर काढून दाखवा, आमची शिवजयंती होस तर तुम्हाला करारा जबाब आम्ही देऊन टाकू। आता जे महानगरपालिकेचे कर्मचारी रात्री आलेले होते, त्याची कारवाई केली, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? मुख्य आपलं कमिशनर साहेबांना तुम्ही निवेदन देणार का? तसेबद्दल सांगा। कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहेत आम्ही, पण काय मोरक्यानेच सांगितल्यानंतरच छोटे कर्मचारी करत असतात, ही भूमिका पक्कीच आहे साहेब। पण कमिशनर साहेबाला एक कळायला पाहिजे की रात्री 12 वाजता कधी महाराजांचं उद्घाटन ठेवायचं असतं का? इथं 18 पगड जातीला, ज्या समाजाला महाराजांनी उजाळा दिलेला आहे, भारतमय हिंदू स्वराज्याचे संस्थापक आहेत, त्यांचा 12 वाजता करायचं उद्घाटन। आमच्या सर्व धर्मीय महिला इथं कसं काय येणार? इथं त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या डोळ्यामध्ये या उद्घाटनाचा सोहळा सामावून घ्यावा, पण महानगरपालिकेच्या आयुक्तांना फक्त कुठल्या तरी पक्षाला मोठं करायचं, त्यामुळं ते रात्री 12 वाजताच उद्घाटन करतात।
हमारे साथ नवनिर्माण सेना के एक पदाधिकारी मौजूद है, जनाब गुलाटी साहब। उनसे पूछते हैं, गुलाटी साहब, ये जो प्रकरण हुआ महानगर पालिका के अधिकारियों ने किया, तो आप कमिश्नर साहब से उन पर कार्रवाई करने की मांग करेंगे कि उस बारे में बताइए। क्या है साहब, वो उनके कहने पे ही किया गया होगा ऐसा लगता है, क्योंकि जब वो ऐसा कर रहे थे, जो आए थे महानगर पालिका के पदाधिकारी, हमने उनको बोला कि भाई आप वो बताओ कि जो आप इतना रात में कार्रवाई कर रहे हो तो आपके पास कोई लेटर या कोई आपने आदेश लाए होंगे। तो वो बोले कि भाई हमने निकम साहब ने बोले, कमिश्नर साहब ने बोले, वो खुद ऐसा बोले कि कमिश्नर साहब ने बोले, निकम साहब ने बोले। रात में निकम साहब को भी फ़ोन लगाए, उन्होंने उठाए नहीं, कमिश्नर साहब ने नहीं उठाए। अगर आप रात में ऐसा मामला करते हो, ऐसे टाइप का करते हो, तो आप लोगों ने तो जगह में रहना चाहिए कि भाई जो मुश्किल आ सकती है। अब 25-30 लोग आपने भेज दिए, क्या बोलते हैं, महानगर पालिका के, और आप सो रहे हो क्या? आपने क्यों नहीं उठाया ऐसे टाइम पे फ़ोन? तो वो तो हमको पता है कि वही लोगों के कहने पर किए वाला है, तो उनको क्या बोल के फ़ायदा ना। हम तो फिर भी हम उनके पास जाके ये जॉब पूछने वाले कि भाई आपने बिना ऐसा किसी को शिव प्रेमी को आह्वान करे बिगर आपने ऐसा कैसा मतलब ये लोगों को भेजा है, वो उस बारे में तो हम उनको घेराव डालने जाने वाले हैं। गुलाटी साहब, आपने अभी बताया कि महानगर पालिका के आयुक्त के कहने पर और निगम साहब के कहने पर महानगर पालिका के कर्मचारी यहाँ आए थे, तो क्या आप महानगर पालिका के आयुक्त और निगम साहब के ऊपर कार्रवाई करने के लिए मुख्यमंत्री से मांग करेंगे क्या? क्यों नहीं करेंगे भाई, वो तो ऐसा देखा जाए ना साहब, हमारा उनको विरोध है, हम उनको निषेध करते हैं कि देखो 4 साल हो गए थे शिव जयंती, कोविड का बीच में कोविड था, तो शिव जयंती अच्छे से मनाई नहीं गई थी। और अभी इतना अच्छी मूर्ति जो आई थी शिवाजी महाराज की, और इतनी भव्य दिव्य जो सबसे ऊंची है, तो इस शहर के सब शिव प्रेमियों में इतना उत्साह था कि वो उनकी तरह से उन्होंने अपने खीसे से पैसे डाल के वो लोगों ने बैनर्स बनाए थे। उस बैनर में महासंघ के भी बैनर थे, कुछ संगठना के थे, छावा के थे, कुछ शिव प्रेमी के थे। वो लोग बहुत उत्साह में थे कि ये बार हम ऐसी शिव जयंती साजरी करेंगे कि, तो उसको इन्होंने विरंजन दे दिया। और वो हम उनको घेराव डाल के इसके लिए हम लोग उनको ये करने वाले कि वो कार्रवाई क्या, या तो फिर हम मुख्यमंत्री को बोलेंगे, तो क्योंकि ये इसलिए बोल के फ़ायदा नहीं है साहब कि सही देखा जाए तो शिवसेना आज तक तिथि के हिसाब से शिव जयंती साजरी करती थी, तारीख के हिसाब से कभी नहीं। पर ये बार तो वो ऐसा कर रहे कि भाई जैसे तारीख के हिसाब से वही करते थे, इस तरह का माहौल बना दिए उन्होंने। बाकी सबके बैनर निकलवा दिए, देखो सिर्फ शिवसेना के बैनर आपको दिखेंगे, बाकी कोई नहीं, महासंघ के भी नहीं दिखेंगे, जो कई सालों से 30, 40, 50 साल से जो महासंघ शिव जयंती साजरी करता, उनके भी बैनर इन्होंने रात में निकाल दिए। तो ये फिर मुख्यमंत्री भी शिवसेना का, ये सब इनको बोल के क्या फ़ायदा? हम तो इनको ही घेराव डाल के इनसे ही जवाब पूछने वाले। अभी हमने नवनिर्माण सेना के पदाधिकारियों से बात करें कि महानगर पालिका के अधिकारियों ने रात में आकर इनके मनसे पार्टी के बैनर हटाए, तो गुलाटी साहब ने बताया तफसील से, और सुबह पूरे तफसील बताया इन्होंने कि यहाँ जो बैनर हटाए गए ये कमिश्नर साहब के आदेश पे हटाए गए, और यहाँ शिवसेना के पार्टी के बैनर लगे हुए हैं। औरंगाबाद न्यूज़ के लिए मैं इब्राहिम शेख।